नमस्कार मंडळी. काल रात्री हॉटेलमध्ये डिनरला गेलो, पण एकंदरीत सगळा प्रकार बघून आज ब्रेकफास्ट स्किप केला आणि जवळच एक उडपी हॉटेल होतं, तिथे जाऊन छान डोसा, वडा, सांबार, छान ब्रेकफास्ट झालाय. आणि 11 वाजता आहेत, इथून साधारण 2 तास आहे सोलापूर. आपला मित्र पुण्यावरनं निघालाय आणि त्याची ट्रेन 1 वाजता सोलापूरला पोहोचणार आहे. सो आता पटकन इथून सोलापूरला जाणार आणि तिथे मित्राला पिकअप करून बघू पुढचा प्लॅन कसा करायचा आहे. सोलापूर अजून आहे इथून 29 किलोमीटर आणि महाराष्ट्रात आपले सहर्ष स्वागत आहे असा जस्ट एक बोर्ड पास झाला. पाट्या मराठीत दिसायला लागल्यात आणि आरटीओचे बोर्ड सुद्धा दिसायला लागलेत मराठीतनं. आय थिंक इट इज सेफ टू अज्युम दॅट वी हॅव एंटर्ड महाराष्ट्र. फायनली मस्त राईड होती. बँगलोर टू सोलापूर रस्ता एकदम ओके कंडिशन मध्ये. अजून 37 मिनिट्स दाखवतोय सोलापूर रेल्वे स्टेशनला. नंदानी टोल प्लाझा. ओके. महाराष्ट्र पोलीस. यार या फ्युएल गेजचा काय सीन आहे कळत नाहीये. पेट्रोल ऑटोमॅटिक कसं भरलं जातं, याच्यात लेवल वर कशी काय जाते. पेट्रोलची लेवल खाली जाताना जर बघितलंय, ठीक आहे चुकीची लेवल दाखवते खाली जाताना, तेही ठीक आहे. एकदा खाली लेवल गेलेली लेवल परत चालू गाडीमध्ये कशी काय वरती येऊ शकते. जर मी गाडी साईड स्टँडला लावली आहे, त्याच्यानंतर फ्युएल गेजनी थोडा वेळ घेतला रीड करायला, ठीक आहे अंडरस्टूड. चालू गाडीमध्ये फ्युएल लेवल कमी होऊन परत वरती कशी काय येऊ शकते. एनिवेज, हा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ट्रिप 2 अचानक 0 होतीये ऑटोमॅटिकली. आणि आरसा तर मागचे 2 दिवस फिरतोच आहे. मला वाटतं अक्कलकोटला जायच्या आधी आरसा कुठेतरी टाईट करून घ्यायला पाहिजे. माझ्याकडे सामान एवढं झालं होतं ऑलरेडी, स्पॅनर बाकी टूल किट काहीच ठेवलं नाही बरोबर या गाडीला. हा राईट, इथून एक बायपास आहे, तो सोलापूर सिटीत घेऊन जातो. इथे लेफ्ट घेतल्यावर मला एकदा पोलिसांनी पकडलं होतं, म्हणजे असंच चेकिंगसाठी. आय थिंक इथे नेहमी असतातच पोलीस उभे. बघूया. येस, दिस इज द चेकपोस्ट. पोलीस उभे आहेत
थिंक असेल तर रुटीन चेकअपच असेल डॉक्युमेंटसाठी. कर्नाटका पासिंगची गाडी आहे, नॉट शुअर थांबवतायत का सोडतायत, बघूयात. थांबवलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्ते, काय म्हणताय? ठीक आहे. कुठे निघाला? अक्कलकोटला चाललोय. अक्कलकोटला चाललोय, बँगलोर वरून आलोय. बँगलोरवरून आलात? हो हो, टू व्हीलरवर? टू व्हीलरवर. मग गाडी तर क्लिअर असेल. गाडी क्लिअर आहे. हं? आहे पेपर सगळे दाखवू का? क्लिअर आहे ना गाडी? हो, हो. लायसन आहे सगळं आहे. सगळं आहे? येस. काय करता येतं? हेच का पेट्रोल? नाही नाही नाही, जॉबला आहे बँगलोर मध्ये. बँगलोर? हा, हे असं म्हणजे एक आवड म्हणून का? आवड म्हणून. अक्कलकोटला चाललोय. बँगलोर वरून आलोय. मी पुण्याचा आहे, आता पुण्याला शिफ्ट पण होतोय म्हणून एवढं सगळं सामान घेऊन चाललोय. फायरिंग चालत नाही, गाडीचं फायरिंग स्टार्ट करा. नाही नाही, आपला रेग्युलर कंपनीचाच सायलेन्सर आहे. हॉर्न वाजवत. हॉर्न पण रेग्युलरच आहे. लायसन वगैरे सगळं आहे. ओके, जाऊ. ओके, थँक्यू. हो हो. चला, पोलीसवाले चांगले होते. ते मला सोडलं म्हणून चांगले होते असं नाही, त्यांचं काम ते करतायत व्यवस्थित. आणि तसाही डॉक्युमेंटचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. गाडी सुद्धा स्टॉक कंडिशन मध्ये, एक्झॉस्ट, हॉर्न, लाईट्स काही चेंज केलेलं नाहीये मी. मला ते आवडत पण नाही. व्हॉट आय बिलीव्ह इज कंपनीचे R&D इंजिनियर्स एवढा रिसर्च करून, एवढी मेहनत करून काही कॉम्पोनंट्स बनवतात, मग त्याच्यात छेडछाड कशाला करायची? नाहीतर मग गाडी घेतानाच अशी घ्या, त्याला सगळे कंपनी फिटेडच लाईट, एक्झॉस्ट येतील. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आपलं आपलं ओपिनियन असू शकतं. आणि बऱ्याच जणांना एक्झॉस्ट लावायला आवडतो किंवा आफ्टर मार्केट LED इन्स्टॉल करायला आवडतात. मला तर प्रचंड चीड आहे त्याचे व्हाईट LED, ज्याच्याने समोरचा पार अंधळाच होऊन जातो. अशा गोष्टींची भयंकर चीड आहे. तर मंडळी, 2:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय अक्कलकोटला. आणि पुण्यावरनं आपला मित्र आलेला आहे, देशमुख. हीच ती व्यक्ती ज्यांनी मला गाडी शिकवली आणि आज मी फिरतोय. हा काय फार गाडी वगैरे चालवत नाही. त्यांची गाडी होती, त्यांना अजून किती 25 वर्ष झाली असतील आता. त्यांना अजूनही माहिती नाही की आम्ही त्यांच्या गाडीवर किती पोरं गाडी शिकलोय चालवायला. चला, आता निघूयात अक्कलकोटला. फेब्रुवारी महिना असला तरी दुपारचं ऊन खूप कडक होतं. आम्ही कंटाळा न करता अक्कलकोटला दर्शनाला जायचा निर्णय घेतला आणि जाताना वळसंगवाडा इथे जेवायला थांबलो. खूप छान हॉटेल आहे, महाराष्ट्रीयन डिशेस खूप छान मिळतात. आम्ही इथे मस्त भाकरी, भाजी असं छान जेवण केलं आणि पुढे निघालो अक्कलकोटला. अक्कलकोटला सुद्धा रिलेटिव्हली खूप कमी गर्दी होती, खूप छान दर्शन झालं. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे नक्की सांगा आणि अजून अशा व्हिडिओजसाठी सबस्क्राईब नक्की करा.